राहू द्या की बुट्टी तर काय व्हायला त्याला. नाही राहू द्या. आजी नमस्कार. नमस्कार. तुमचं एकदा परत नाव सांगा. सुमित्रा हंगे, आणि कोणी बांधलाय म्हणल्या वाडा हा? सोनराव हंगे सासऱ्याने. अच्छा, सासरवणी. मित्रांनो, आपण बाहेरून तर पाहिलेला आहे, खूप सुंदर अशी डिझाईन आहे आणि जुन्या विटामध्ये बांधलेला हा वाडा आता आपण आतमध्ये जाऊन पाहणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, खूप जुनी अशी चौकट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. चिऱ्यामधील संपूर्ण बांधकाम आहे आणि या ठिकाणी मित्रांनो आपल्याला हादगाव या गावामध्ये हा संपूर्ण वाडा पाहायला मिळत आहे. वरमध्ये आपण पाहू शकता माळवद होतं, परंतु काळानुसार पडल्याच्या नंतर वरून त्याने आता पत्र लावलेले आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी माळवदच आतून आपल्याला दिसतं. इथे एक समोरचा हॉल आहे जे की लाकडी खांबांवर, लाकडावरच आहे ना हे? माळवदच आहे पण किलचण माती काढून पत्र टाकले. हा, तर हे लाकड वगैरे आपल्याला जुन्या गोष्टी, जुन्या खानाखुणा पाहायला मिळतात. तर पाहू शकता मित्रांनो, अशा पद्धतीनं माती म्हणजेच माळवद असायचं दिसते. या ठिकाणी तुम्हाला थोडंसं राहिलेलं आहे. वरून पत्र टाकलेत, चव्हाळ्यांनी झाकलेलं आहे. सध्या आतमध्ये पाणी वगैरे येऊ नये म्हणून. ह्या खिडक्या नवीन आहेत का जुन्या आहेत? अच्छा, ह्या खिडक्या पण मित्रांनो, 25 वर्ष झाली. अच्छा, म्हणजे ह्या 25 वर्षातील आहेत. वाडा खूप जुना आहे, त्यांच्या सासरभाऊने बांधलेला आहे, आजींच्या. म्हणजे तुम्ही विचार करू शकता किती जुना आहे. इथं छोटासा एक आपल्याला चौक पाहायला मिळतो. पुरातन पद्धतीचे दरवाजे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. 2 खोल्या आहेत, तिकडून 2 खोल्या आहेत, 2 खोल्या बंद आहेत. अच्छा, 4 खोल्या अशा आहेत त्याच्यामध्ये आणि एकदम सुंदर पद्धतीचा हा वाडा आपल्याला पाहायला मिळाला. धन्यवाद आजीबाई, तुम्ही आम्हाला मदत केली व्हिडिओ बनवण्यासाठी. मला वाटलं हां, तुम्ही फोटोच काढायला ते आकडेच. आकडे फिकडेचे. हां, बरं.